नमस्कार मंडळी. तर दिवसाची सुंदर अशी सकाळ झालेली आहे आणि रोजप्रमाणे मी चहा ठेवते आहे इथे, कारण चहा घेतल्याशिवाय एनर्जी तर येणारच नाही. तर आज तीर्थाच्या पप्पांचा टिफिन नव्हता, फक्त तीर्थाचाच बनवायचा होता. तर त्यामुळे तिचा टिफिन बनवायला सुरुवात केली आणि झटपट कामावरलीत, कारण आज खूप सारी कामं करायची असं डोक्यात होतं. खरं तर सकाळी उठल्यापासूनच कामाचं शेड्यूल जर ठरवलेलं असतं तर नक्कीच कामं लवकर होतात. त्यामुळे घरातली बाकी सारी कामं आवरलीत आणि त्यानंतर मी लागली प्लांटिंगला. तर मी 20 रोपं आहेत माझ्याजवळ, म्हणजे बिया आहेत, तर त्या मला लावायच्या होत्या. तर आता ते रोपं बनवायची कशी, तर इतक्या 20 कुंड्या तर आपण आणू शकत नाही. तर मग मी अशी डिस्पोजल ग्लास जे होते तर ते विकत आणलेत आणि मग म्हटलं की यात जगवूयात आणि थोडे मोठे झाल्यानंतर मग त्याला शिफ्ट करायचं बघूयात. कारण 20चे 20 ते बिया आहेत, तर त्या जगतील की नाही जगतील हेही मला माहीत नव्हतं. त्यामुळे जास्त इन्व्हेस्टमेंट करणं काही पॉसिबल नव्हतं. त्यामुळे मग मी अशा डिस्पोजल ग्लासमध्ये पहिले तर ते लावलेत. आता त्यात प्रश्न होता की लावल्यानंतर ओळखायचं कसं की कोणतं प्लांट कोणतं आहे म्हणून, कारण ते सर्वच मी ऑनलाईन घेतलेले आहेत. कुठून घेतलेत, कसे घेतलेत, कितीला घेतलेत हे सर्व मी एका शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगणारच आहे, त्यामुळे तोही व्हिडिओ तुम्ही बघालच. तर ओळखायचे कसे म्हणून मग मी एक परमनंट मार्कर घेतला आणि त्या ग्लासवर प्रत्येक नाव लिहून घेतलं आणि मग जे नाव लिहिलेलं आहे ग्लासवर तर त्या ग्लासमध्ये त्याच पुडीतले ते बीज टाकले. तर त्यानंतर असं प्लांटिंग केलं आणि माती तर आम्ही शेतातनं आणलेलीच होती, जमवलेली होती बऱ्यापैकी. तर त्यात माझं सर्व लावून झालं. आता लावायचे कसे, कारण सर्वच वेगवेगळे होते, अगदीच वेगळे नावं होते त्या फुलांचे. सगळे फुलांचेच रोपं होते. तर ते इथे लावणं चालू होतं. कसं लावायचेत, काय लावायचेत काहीच आयडिया नव्हती, कारण मी फर्स्ट टाईम लावत होते. मला झाडांची आवड आहे, पण कधी असं लावण्याची वेळ आलेली नव्हती. बऱ्याचदा आईच लावतात कारण, त्यामुळे लावलेत आणि मग नंतर त्यांना पाणी वगैरे दिलं आणि थोडं एकदम त्याला कडक ऊन लागायला नको म्हणून मग थोडंसं सावली येईल अशा ठिकाणी ते ठेवून दिलेत 20चे 20. आणि अशा प्रकारे प्लांटिंगचं काम पूर्ण झालं. खूप दिवसांपासून खरं तर ते काम पेंडिंग होतं. ते केल्यानंतर आम्ही मायलेकी गेलो बाजारात. तर हा आहे आमच्या वरणगावचा बाजार, जिथे की गर्दी खूप जास्त असते आणि तिथे आम्ही पोहोचलोत. सर्व खरेदी झाली. तीर्थाचा खाऊ घेतला, तीर्थाच्या पप्पांचाही खाऊ घेतला. मुरमुरे चिवडा हा आम्हाला लागणारा रोजचा खाऊ असतो दोघांचा, तर तो घेतला आणि त्यानंतर आलोत घरी. घरी आल्यानंतर तीर्थाला एक प्रोजेक्ट दिलेला. त्यांच्या स्कूलमध्ये रेड डे सेलिब्रेट करणार होते, त्यासाठी रेड कलरचं काहीतरी बनवून आणायला सांगितलेलं आणि मी तो मेसेज रीड केला. पण मला असं वाटलं की ते 2-3 दिवसाने आहे आणि नंतर लक्षात आलं की ते उद्याच आहे. त्यामुळे बाजारातून आल्यानंतर लगेच त्या कामाला लागलो. तर मॅडमाने सांगितलेलं टोमॅटो बनवा किंवा स्ट्रॉबेरी बनवा, पण म्हटलं आपण वॉटरमेलन बनवूयात, ते पण रेड असतंच. तर इथे ते शेप वगैरे कट केलं आणि मग तीर्था म्हटली मी कलरिंग करते. म्हटलं ठीक आहे, तुझा प्रोजेक्ट आहे, तूच बनव. तर मग इथे ती प्रोजेक्टला कलरिंग करायला तिने सुरुवात केली. मध्ये जो काही कलर होता तर मी तो तिला देऊ दिला, कारण मुलांनाही ते आलं पाहिजे, आपलं स्वतःचं काम स्वतःला. तर तितकं तर तिने केलं, बट आउटर लाईन वगैरे मी कलरिंग करून दिलं, कारण ते नंतर तिने पसरवलं असतं खूप आणि ती अजून बऱ्यापैकी लहान आहे. त्याच्यामुळे मग आउटर लाईन वगैरे मी कंप्लीट केली आणि त्यानंतर मग तिचं चालू होतं की तेही मलाच करू दे म्हणून, पण मला माहीत होतं तिला एवढं जमणार नाही म्हणून, त्यामुळे मग मी करून दिलं थोडंसं, तिने केलं. त्यानंतर ब्लॅक मार्करने तिथे त्याच्या सीड्स असतात वॉटरमेलनच्या, तर त्या कंप्लीट केल्या आणि फायनल लुक वॉटरमेलनचा खूप छान दिसला. तर दिसतं आहे का हे वॉटरमेलन, मला कमेंट करून सांगा. आणि सगळं कंप्लीट झाल्यानंतर त्याला 2 होल केले आणि त्या होलमध्ये मग आपली वुलन असते तर ती अटकवून तीर्थाला गळ्यात होईल इतकंसं त्याचं माप घेतलं आणि मग तिचं हे प्रोजेक्टही आम्ही कंप्लीट केलं दोघींनी मिळून. आणि त्यानंतर तीर्था खरंच खूप हॅप्पी होती, कारण तिने पप्पांना आल्याबरोबर दाखवलं आणि सांगितलं की हे मी आणि मम्मीने मिळून कंप्लीट केलं आहे. मुलांना असं छोटं छोटं काही काम करायला दिलं ना की त्यांना खूप आनंद वाटतो आणि आपणच प्रत्येक काम करायचं म्हटलं तर ते मग इंटरेस्ट दाखवत नाहीत नंतर. तर तिला करू दिलेलं असल्यामुळे ती खूप एक्सायटेड होती की मी पप्पांना आल्यावर दाखवेल म्हणून, आणि तिने तसंच केलं. त्यानंतर मग मी भाज्या वगैरे निवडल्यात आणलेल्या आणि स्वयंपाकाला लागली. जे काही रुटीन असतं आपलं संध्याकाळचं त्याला सुरुवात झाली. तर असा माझा आजचा दिवस गेला. खूप सारी कामं झालीत आणि खूप सारी वेगवेगळ्या गोष्टी घडल्यात. तर असा होता माझा आजचा दिवस. तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओज आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.